इव्हन विरोधकाला फॉर्म भरायला यायला लाज वाटली. आता आपण फॉर्म भरायला जायचं कसं, कारण सदस्यच राहिले नाही तिकडं. मग काय कारखाने घाणवाटून पैसे करून विकास करणार आहेत का कोणी इथं, का आपल्या प्रॉपर्टी विकून विकास करणार आहेत इथं. परत मध्ये गडबड झाली बाळासाहेबमुळं. पण बाळासाहेबांच्या मनात काय आलं काय माहिती. 3 वेळा माझ्या विरुद्ध लढलेले बाळासाहेब शेवटी मला म्हणले, भाऊ आता आम्हाला पदरात घ्या, आता आमचं जमत नाही. आणि मी जमून पण दिलं नसतं. पुढं आमदारकीचा कॅन्डिडेट आहे, त्या मान सन्मान करायला पाहिजे. वेगळं नाही, पण जिल्हा परिषद सीट तर मला पाहिजे होती आणि जिल्हा परिषद सीट मी वहिनींच्या गळ्यात घातली आणि आम्ही लढाई चालू केली. काल एक बोलता बोलून गेलो, भाऊ आता जिल्हा परिषद कधी वळत आहे. थांबू म्हणलं म्हणजे आता जिल्हा परिषद ताब्यात कधी घेते असं त्यांचं मत आहे. 5 कोटीचा फंड आज मी लॉन्च केला सगळ्या भागात. म्हणाल ना, पहिली उदाहरणे आमचीच असत्या, दुसरं कोणाला विचारत नाहीत ते. त्याला पण केजोच्या कार्यकर्त्याला पण सवय लागली, करोडशिवाय बोलतच नाही कोणी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. मध्ये बाळासाहेब म्हणले की असा एक सत्कार घ्यायचा कार्यक्रम करायचा. चांगली गोष्ट आहे, मान सन्मान. त्यामुळे एकमेकाची विचाराची देवाघेवा, गेट टुगेदर म्हणतो त्याला, पण ह्या पद्धतीने इथे नियोजित केलेलं आहे. मी त्यांना म्हणलं कार्यक्रम पण ठेवा, आखाडी लक्षात ठेवा. त्या म्हणले आखाडी माझ्या लक्षात आहे. त्यामुळे असा सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केला. त्याबद्दल वनमोरे कुटुंबाचं मी सगळ्यात धन्यवाद देईन. आमचे गुरुवर्य वनमोरे महाराज इथे बसलेले आहेत, त्याचे आदर्श आणि त्यांचे आशीर्वाद इथे सगळ्यांना मिळतात. एक तर सगळ्यांनी भाषणं सांगितली की काय झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, काय नाही केलं, कसं केलं, काय केलं. कारण इथं थोडस माध्यम चुकीचं झालं होतं आणि जिथं चुकीचं होईल तिथं आम्ही उभा राहतो आणि चुकीचं थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असो तोच प्रकार इथं घडला. म्हणजे इव्हन विरोधकाला फॉर्म भरायला यायला लाज वाटली. आता आपण फॉर्म भरायला जायचं कसं, कारण सदस्यच राहिले नाही तिकडं. बाकी सदस्य आले कशासाठी आले, विकासासाठी आले. भाऊ आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे. आम्ही पंचायत समिती निवडून आलो, जिल्हा परिषद निवडून आलो, पण आम्हाला पैसा कोण देणार आता, विषय हा होता. ज्यांनी नेते म्हणून नेते झालेत ते पैसा कुठले देणार आहेत का, कुठे देणार पैसा. एकतर आमदार देऊ शकतो पैसा, खासदार देऊ शकतो पैसा. मग काय कारखाने घाणवाटून पैसे करून विकास करणार आहेत का कोणी इथं, का आपल्या प्रॉपर्टी विकून विकास करणार आहेत इथं. हे जाणलं तिने 4 महिने. आणि ज्यावेळी आम्ही हे प्रकरण उघडलं आणि आम्ही ठरवलं की नाही, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे. कारण सगळे पक्ष मिळून 11 जण आणि भाजप फक्त 10. ही मोठी ताकद आपली होती आणि एवढी मोठी ताकद असून देखील आम्ही विरोधात बसायचं हे आम्हाला शोभनीय नाहीये. राज्यात आपलं राज्य आहे, देशात आपलं राज्य आहे, हे कसं सहन होईल. आणि आम्ही प्रक्रिया चालू केली. कोर्ट कचऱ्या झाल्या, बाकी उदय वर खाली, इकडं तिकडं कोण काय बोलतो, कोण काय बोलतो याच्यावर लक्ष नाही देता पंचायत समिती सभापती उपसभापती आपला यावेळी करायचाच ह्या उद्देशानं आम्ही कामाला लागलो. आणि आज पहिलंच गाव आहे मल्लेवाडी. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सभापती उपसभापतीचा सत्कार पहिल्या वेळी ह्या गावामध्ये इथं संपन्न होतोय. त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचा मी धन्यवाद देतो. विकास मल्लेवाडीचा विषय घेतला तर पहिला विकास चालू होता, बरोबर आहे. परत मध्ये गडबड झाली बाळासाहेबमुळं. बाळासाहेब आमचं ठरलं होतं अगोदर, ह्या इलेक्शनला आम्ही सकळ गाव मतदान तुम्हाला करणार, आमचा विकास करा. मी चालू केलं तर विकास. पण परत इलेक्शन झालं, बाळासाहेबांना जरा झुकतो टिकलं, मग मी थांबलो. म्हणलं थांबू जरा. परत आणखी बैठका झाल्या, सगळं झालं. आता आम्ही तुमच्या बरोबर सगळे राहणार आहे. परत आम्ही विकास चालू केला. पण बाळासाहेबांच्या मनात काय आलं काय माहिती. 3 वेळा माझ्या विरुद्ध लढलेले बाळासाहेब शेवटी मला म्हणले, भाऊ आता आम्हाला पदरात घ्या, आता आमचं जमत नाही. आणि मी जमून पण दिलं नसतं पुढं.
थोडं कोणाचं जमून घेतच नाही मी, बरोबर ना. पण बाळासाहेबांनी चांगला निर्णय घेतला, वहिनी साहेबांनी चांगला निर्णय घेतला की आम्ही आता पक्षात आम्ही येतो, आम्हाला छात्र द्या. आता हा कॅन्डिडेट आमदारकीचा कॅन्डिडेट आहे, त्या मान सन्मान करायला पाहिजे. वेगळं नाही, पण जिल्हा परिषद सीट तर मला पाहिजे होती आणि जिल्हा परिषद सीट मी वहिनींच्या गळ्यात घातली आणि आम्ही लढाई चालू केली. आज ह्या छोट्या गावाला मला वाटतं बेडकवाल्यांनी हल्ला केला, आमचं मोठं गाव आम्हाला नाही, आमचं मोठं गाव, एक तर नाराज झाले, एक तर काय झालं, लय नाटलं. पण छोट्या गावाला न्याय कोण देणार आहे? सगळी मोठीच गावं धरायची, छोटी गावं काय करायची, नुसती मतदान करत बसायची. त्यामुळं छोटं गाव जर आपलं मल्लेवडे असलं तरी सुद्धा आम्ही जिल्हा परिषद सीट आम्ही मल्लेवड्यात दिली आणि तुम्ही ताकदीनं त्यांना निवडून दिलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आज जिल्हा परिषदला आपला गावचा माणूस इथे गेलेला आहे. आमदार नाही पाठवू शकलो तुम्ही, पण तरी मी आमदार आहे हे तुमचाच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काय परक मानायची काही गरज नाही आहे. तर गावचं असलं की थोडंसं बरं वाटतं ना, आहे ना बाळासाहेब, आहे का नाही? पण तरी पण विकास करायचं ठरलं आमचं, मला माहित आहे सरकारी तरफले सगळे, आणि परत आम्ही विकास चालू केला. आज विकासाची गंगा आपल्याकडे आली. मल्लेवाडी आरग रस्ता 11 कोटी, मल्लेवाडी मालगाव रस्ता 9 कोटी, मल्लेवाडी बेडक रस्ता 8 कोटी 50 लाख, मल्लेवाडी रामनगर रस्ता 10 कोटी 40 लाख, मल्लेवाडी खंडेराय रस्ता 7 कोटी 50 लाख, मल्लेवाडी एरडोली रस्ता कोटी लिहिलेच नाही, 11 कोटी 70 लाख, सलगरे एंडोली मल्लेवाडी टाकळी मिरज हॅम रस्ता 285 कोटी. 285 कोटी कोण लिहून देतो, दाखवतो मला कोण लिहायला येते का बघा. जो हा रस्ता झाला आपला झाला, काय परिस्थिती होती बऱ्याचशा, सगळं जाताना डोळ्यातून पाणी यायचं असा रस्ता होता. दीड तास सव्वा तास लागायचं सलगरला जायला आपल्याला. आज 25 मिनिटात आपण मिरजत पोहोचतो, हे की नाही? हे रस्ते झाले. पाणी 3 वर्ष पाणी न मागता मी कॅनलला सोडलं, अजून पाणी चालू आहे. पाणी चालू आहे कॅनलला, कुणी मागितलं होतं का मला? पहिलं वर्ष आहे, पावसाळ्यात पाणी चालू झालं. पावसाळ्याचं पाणी चालू झालं, बरोबर आहे. मध्यंतरी पाणी चालू झालं, पाणी बंद पडलं, पाणी संपलं, पुन्हा पाऊस चालू झाला, तळी भरायला लागली, नदीला पाणी आलं. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब एक परिस्थिती अशी आहे की पाऊस कमी आहे पण नदी फुल चालली वरून, आणि खालचे जे दुष्काळ तालुके आहेत, समजा मिरज आमचा पूर्व भाग असेल, कवठेमंकाळ असेल, जत असेल, इकडे आटपाडी खानापूर असेल, ह्या भागात पाऊस बिलकुल नाहीये. तर ते जर आपण तळी भरून घेतली तर आपल्याला चांगलं होईल आणि त्यांना दुष्काळ जाणणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना मोदयांना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बोलवलं, असं मत यांचं काय करता येईल आपल्याला. त्यांचे शेकटी म्हणले भाऊ 10 कोटी भरायचे आहेत, MSCBचे बाकी राहिलेले. 10 कोटी कुठून भरायचे? त्याविषयी ठरलं, राधाकृष्ण विखे पाटील मंत्री आहेत, त्यांच्या स्वीय फंडातून 10 कोटी भरायचे आणि पंप चालू करायचे. मी प्रामाणिक सांगतो, 3 वाजता ही मिटिंग संपली आमची. 3 वाजता पैसे वर्ग केले MSCBला आणि 5 वाजता आम्ही बटणं दाबली आणि पाणी चालू झालं. पाणी आता चालू, पाऊस पडतोय, कुणाला पाहिजे घ्या, नाही जाऊ दे पुढं, आपली तळी भरून घ्या. पुढं पाऊस कमी हे या अंदाजाने हे नियोजन केलेलं आहे. ह्याच्या अगोदरचे 2 वर्ष पाणी कंटिन्यू चालू राहिलं, पैसे मागितले नाही तुम्हाला, पंप बंद केले नाही. आपण ज्यावेळी नदीतलं पाणी संपलं आणि डॅम मधलं पाणी संपलं त्यावेळी आपण बंद करायचे आदेश दिले. पण परत पावसाच्या कक्षेत आल्यानंतर आपण बंद केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना आज जे बागा दिसत आहे, हिरवं दिसतंय, हे त्यावेळेच आपण केलेला प्रयत्न होता. त्यामुळे आता हिरवगार दिसते, नाहीतर मोठा दुष्काळात आपण अडकलो असतो. रस्ते झाले, पाणी झालं, विजेच्या समस्या जवळजवळ सुटतात. आता मध्ये ते तक्रार आली बाळासाहेब की लोड शेडिंग संध्याकाळी वस्तीवर होते. वस्तीचं फेडर वेगळं आहे, गावचं फेडर वेगळं असतं. वस्तीच्या फेडरवरती आता पाणी आले म्हणून सगळा लोड आहे. पंखे चालू आहेत, मोटरा चालू आहेत, AC चालू, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि बाकीचं पण चालू आहे सगळं. त्यामुळे ते लोड वाढलाय, बरोबर ना. मी म्हटलं एकाला मग बाकीचं बंद केलं चालेल का? नाही, ते बंद करायचं नाही म्हणला, मग लोड येणार थोडासा. आणि लोड एकदा वाढला, पुढं मागं लोड वाढला तर मागं सगळंच बंद पडेल. तर त्या दृष्टीने ऍडजस्ट करा. आता मला वाटतं सुरळीत चालू झालेलं आहे, त्यामुळे अडचण येणार नाहीये. तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे. सभापती भुरे मॅडम आहे, उपसभापती आमच्या ताई आहे.
आणि ह्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेची आमची टीम चांगली खंबीर आहे. काल एक बोलता बोलता बोलून गेलो, भाऊ आता जिल्हा परिषद कधी वळत आहे, थांबू म्हणलं थोडं. म्हणजे आता जिल्हा परिषद ताब्यात कधी घेते असं त्यांचं मत आहे. वेळ आली की सगळं होतं, वेळ यायला पाहिजे तोपर्यंत सबुरी ठेवा, बरोबर ना, त्यावेळी सगळं होईल. कारण काय गोष्टी असतात ते काय गोष्टी तालुक्याच्या चर्चेत नसतात, त्या जिल्ह्याच्या चर्चेत नसतात, ते वरच्या राज्याच्या चर्चेमध्ये असतात. तर त्या दृष्टिकोन तो प्रयत्न करायला पाहिजे. आज ह्या दृष्टिकोनातून हा सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. मी निश्चित सांगेन की माझी जिम्मेदारी वाढली, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली, सभापती उपसभापती आपले झाले, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद काम करतायत. तर त्या जिल्हा परिषद सदस्याला आणि पंचायत समितीच्या सदस्याला आणि सभापती उपसभापतीला तर त्या भागामध्ये त्या भागात जर पैसा नाही मिळाला तर लोक म्हणतील निवडून देऊन केलं काय आम्ही. ती परिस्थिती येऊ नये त्यासाठी तुमचा एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. परवाच आम्ही त्यांना काय तर पैसे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे काही पैसे मिळाले, त्यांचे प्रस्ताव त्यांच्याकडे गेले, त्यांची आम्ही लिस्ट घेतली आणि त्यांना सांगितलं तुम्ही जे प्रस्ताव दिले ती लिस्ट आमच्याकडे द्या. म्हणजे जी मी लिस्ट तयार करणार आहे माझ्या फंडातून त्यापेक्षा डबल होऊ नये त्यासाठी आम्ही ते सोडून आजच मी जवळजवळ 5 कोटीचा फंड आज मी लॉन्च केला. सगळ्या भागात महत्वाची कामं घ्यायची आपल्याला. डीपीडीसीची कामं आता डीपीसीचे पैसे आता आपल्याला मिळाले तर ज्या मागण्या तुमच्या सगळ्या आतापर्यंत माझ्याकडे आल्या होत्या त्या सगळ्या संपून टाकायचा प्लॅन माझा चाललेला आहे. फक्त आता जिथं जिथं ग्रामपंचायत लागणार आहे थोडासा आधार त्यांना द्यायचा आहे, त्या दृष्टिकोनातून ते पैसे वाटलेले आहेत. पण बाकीचे पैसे सगळे कामांचे सगळ्या गावचे कामं हे डीपीसीचे पैसे येतील, 25-15 येतील, त्या माध्यमातून आपण ते सगळे कामं आपण देखील करू, त्याबद्दल शंका नाही. ह्या दृष्टिकोनातून विकास थांबणार नाही. मतदान करा नका करू पण विकास हा होणार हे लक्षात ठेवा आपण. आणि आज सगळ्या शाखा केंद्रापासून ती पगा आता पंचायत समितीपर्यंत आपण आहोत, त्यामुळं पैसा हा शासन सोडेलच. त्या दृष्टिकोनातून आता कर्जमाफी केली, लाडकी बहीण केली, त्यामुळे सगळा गोंधळ झाला थोडा, पण येतील पैसे आता आपल्याला. त्या पैशाला तर निश्चित राहिलेला विकास मला वाटतं. आता रस्ते जे राहिले ते फक्त तक्रारीचे रस्ते राहिलेत, बरोबर आहे, भांडण आहे तिथं, असेच रस्ते राहिलेत. आणि ते रस्ते पण आपल्याला आपण काय म्हणतात त्याला पानंद रस्त्यामध्ये आपण त्यांना घेतलेलं आहे. पानंद रस्त्यामध्ये घेतल्यामुळं शासन तो त्यातले तक्रार बिक्रार दूर करून आपल्याला ते खुलं करून देते. 1 किलोमीटरला 12 लाख रुपये मुर्मीकरणासाठी शासनाने मंजूर दिलेले आहे. टेंडर फायनल झाले, सगळं झालेलं आहे. आता निश्चितच आम्ही एक बैठक टाकून आम्ही ताबडतोब जे पानंद रस्ते मंजूर झालेले आहेत त्याचे आम्ही कामं ताबडतोब चालू करू की जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला वस्तीवर जायला, मुलाबाळांना, माता बहिणींना इथे येण्या जाण्यासाठी ते रस्ते उपयोगी पडले राहतील. ते रस्ते तुमच्या आमदाराच्या माध्यमातून ते पूर्ण करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करू. आज ह्या माध्यमातून आज चेअरमन निवड झालेली आहे, खूप बरं वाटलं. काही चेअरमन झाले तर त्याबरोबर आहे ना, अनुभवी माणसं सगळे आहेत है ना सोसायटीतले. त्यामुळं निश्चित सोसायटीच्या माध्यमातून बाळासाहेब आता मध्यवर्ती बँकेत आहेत, त्यामुळे तिथे काय अडचण नाही आहे काय. आणि आपली मला वाटतं मध्यवर्ती बँकेची शाखा पण आपली उद्घाटन केली आपण, त्या माध्यमातून काय पैसे लागतील तर त्यांना मागा, बरोबर ना, ते देतील, त्यामुळे अडचण येणार नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला गावाला भर भरून आले. आता काय कुठं कमी नाही, बँकेचं तिजोरीचे मालक इथं आहेत, जिल्हा परिषदेचे मालक इथं आहेत, है की नाही. आणि टोटल म्हणलं तर पंचायत समिती आणि आमदारकी तुमचीच आहे, त्यामुळे कुठं कमी पडायचा विषय राहणार नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत. निश्चित एखादं काम थांबतं, काय तर टेक्निकल अडचण येते, तर ते काम होणार नाही असं नाहीये. टेक्निकल अडचण दूर करून पण ते आपण कामं करायचे, त्या दृष्टिकोन आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आज मल्लेवाडी गाव हे एवढं गाव शान आहे. आता परवा दिवशी मी त्या शाळेच्या कार्यक्रमाला होतो, सरपंच शाळेच्या कार्यक्रमाला होतो आणि रोडवरून जायला आतमध्ये शाळेपाशी तो रस्ता नव्हता. मला कोणी निवेदन दिलं नाही. अरे म्हटलं गावात जाणार एखादा पाहुणा आला, बरोबर ना, पाहुणा काय म्हणे कोण आमदार आहे म्हणाल ना, पहिली उदाहरणे आमचीच असत्या, दुसरं कोणाला विचारत नाहीत ते. मी वैभवला म्हटलं हा पहिला रस्ता गावातला एंट्री करणारा रस्ता पहिला करून घ्या. आता मला वाटतं आकाराम आलेत का, आकारामच्या तिथं घरापर्यंत तो रस्ता पण झाला, आता संपला हा झाला. आता थोडे मोठे राहिलेत रस्ते बाळासाहेब आपण करून टाकू, त्यामुळे अडचण येणार नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे गाव सुंदर आणि देखणं
कुठेही अडचण नसणार ह्या पद्धतीने गावून शाळा झालेली आहे बांधून सगळं झालेलं आहे बांधून, त्यामुळे कुठे अडचण होणार नाहीये. आता थोडे बहुत पैसे लागतील, एक धक्का मारला तर गाव पार पडतील, त्यामुळे तो धक्का मारतो नाही, त्यावर चिंता करायची नाही. तर ह्या दृष्टिकोनातून विकास थांबत नाही, आपण विकास करू. राजकारण करा, पण राजकारण करताना गावच्या विकासाला ज्या गावात आपण जन्मलो त्या गावचं काहीतरी आपण देणं लागतो, ते देणं म्हणजे तुमचं एक मत आहे, तेवढं द्या. गावचा विकास होतोय, मुलामुळांचा विकास होतोय, सगळ्यांचा विकास होत असेल, पण राजकारण तिथं आलं तर विकासाला खीळ बसते. आणि ज्यांना आपण मतदान करतो ते तर विकास करणार आहेत का, हा प्रश्न माझा. ज्यांना आपण मतदान करतो तो देणार आहे का आपल्याला विकासाला? काय 100 कोटी 10 कोटी 15 कोटी 5 लाख 10 लाख देणार आहेत का? उमेशने सांगितलं पहिले 10 लाख आले की बँड बाजा लागायचा, काय काय फटाक्या वाजायच्या, 10 लाखावर सामील काढायची. आज आम्ही करोडशिवाय, आणि कार्यकर्त्याला पण तेजोच्या कार्यकर्त्याला पण सवय लागली, करोडशिवाय बोलतच नाही कोणी. 10 लाख काय 10 लाख 5 लाख करोड, म्हणजे अशा दृष्टिकोनातून ते काम चाललेलं. जवळजवळ मी आता म्हणलं तर 35 कोटी, मला सरांनी सांगितलं जवळजवळ मी आतापर्यंत 35 कोटी मूल्यवर्धन दिलेले. 54 कोटी काय पाहून निश्चित बघायला चेक करू. हा त्या रस्त्यात सोडून मेन रस्ता तुमच्या कक्षेतला जर घेतला तो का सोडायचा, ते गावात पडलं मी. अरे ते पण रस्ता झाला ना, आता ते रस्ता करायचा का माझ्या घरात नव्हते का बरं, रस्ता तर झाला पाहिजे ना. काही असू द्या, 35 असू द्या 55 असू द्या 50 असू द्या, पण पैसा कोटीने दिलेला आहे त्या गावाला अजून. आणि अजून उर्वरित कामं मी आता आज मला वाटतं लिस्ट तयार केली, त्यामध्ये ही कामं आपण धरलेली आहेत. बरीच 2-4 कामं तुमची राहिलेली कामं ती पण आपला मला वाटतं यलमा मंदिर सुशोभीकरण करायचं आपल्याला, देसाई बस्ती तो रस्ता करायचा आहे, परत वड्डी रस्ता काय ते वंडी रस्ता ते मुख्यमंत्री आलेला आहे स्वतः. आता जे टेंडर झालं त्याचा मला वाटतं डीपी चालू झाला, डीपी चालू झाला त्याचा. बौद्ध विहार बाहेर असणारा तो रस्ता करायचा आपल्याला. हे छोटे छोटे काम करून टाकू सर, त्यामुळे अडचण येणार नाहीये. ह्याची निवेदन ग्रामपंचायत सगळी व्यवस्थित माझ्याकडे पाठवा, पाठवलं असेल तरी 2 ऑफिसला या, आपण ती काढून निवेदन माझ्याकडे, त्याला मी पैसे देतो, त्याची व्यवस्था करतो. त्यामुळे छोटी छोटी कामं राहिलेली आहेत ती आपण पूर्ण करू. आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्याला कधीही वैयक्तिक माझा दरवाजा सगळ्यांना खुला आहे. माग विचार करायचा नाही, मतदान दिले का नाही दिलं तर तो जरा शरम तो आला, आपण मतदान केलं भावकृती जायचं, ते सोडून द्या. गावचा विकास असेल, वैयक्तिक काम असेल, कसे असेल, आले आपले सहकारी इथले नेते मंडळी बरोबर तर बरोबर आहे, चांगलं आहे. नाही तर आपण वैयक्तिक कॉन्टॅक्ट मध्ये माझ्या राहायला चालू करा, निश्चितच तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचतील आणि निश्चित त्यातून मार्ग लागेल. त्यामुळं आपण कुठलाही संकोचपणा न करता आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. माझा फोन 24 तास चालू असतो आणि सगळ्यांना अनुभव आहे माझ्या फोनचा. त्यामुळं कधी फोन केला, मी कुठं कार्यक्रमात असेल किंवा बिझी असेल तर मी परत फोन करतो. त्यामुळं संपर्क हा राहतोय. त्यामुळं कामात कुठेही कमी करायचं नाही. कुठलं वैयक्तिक असू द्या, आपल्या समाजाचं असू द्या, आपल्या गावचं काम असू द्या, पाहुण्या रावळ्याचं काम असू द्या, आरोग्याच्या स्कीमचं कुठलं काम असू द्या, त्यामुळे पैसे नाहीत म्हणून दम तोडून द्यायचं नाही कोणाला. आपण पैसे उपलब्ध करू, त्याला किती खर्च येऊ द्या, त्याला आपण त्याला पैसे देऊ, जीव वाचू आपण. पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, ऑफिसपर्यंत पोहोचायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनात आपण काम करायचं आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी वनमोरे कुटुंबियांना धन्यवाद देतो की असा सुंदर असा कार्यक्रम इथं आपण तुम्ही आयोजित केला. आणि म्हणले आखाडी पण आहे, मग चला म्हणलं येतो. त्यामुळं आज आहे ना, त्यामुळं आज सुंदर असा कार्यक्रम असा इथं नियोजित केला. बघायला सांगितलं सुरुवात तर मल्लेवाडून झाली आहे, पण आता प्रत्येक गावात तर हे चालू झालं तर 2-3 दिवस बाकी आहेत, फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे लवकर कार्यक्रम कोणाला घ्यायचा त्याने घ्या. हा पण श्रावण चालू झालं तर काय करायचं, साबुदाण्याची खिचडी. हा त्यामुळे सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्याचे आभार मानतो. निश्चितच आपण एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावर. एक मतदारसंघात राहिल्यानंतर पहिल्या वेळी दुसऱ्या वेळी माणसं म्हणतात जसं जसं दिवस जाते तसं निगेटिव्ह वातावरण तयार होत जातं. पण तुमचे आशीर्वाद कमी पडले नाही आहेत. निगेटिव्ह वातावरण होण्यापेक्षा भरभरून मतदानाचं आपण कौल दिलेलं आहे. मागल्या वेळी आपण 96 होतो, 96चा आपण 1,40,000 झालो आणि 27,000 लीडनं आपण निवडून आलो. असं तुम्ही ह्या वेळेला नव्हता ना?
पण भरभरून मतदान दिलं जातं, तुम्ही भरभरून आशीर्वाद देता, तुम्ही कामाच्या जोखामोखांना आपण मला आशीर्वाद देता, त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो. असंच प्रेम आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीवर आपण ठेवावे एवढीच विनंती करतो. आणि सर्व सभापती, उपसभापती आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन या सर्वांना मी माझ्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा देतो. असंच काम आपल्याकडून चांगलं काम होवं ही परमेश्वरी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.